तर डीएमईआर भरतीबद्दल एक खूप मोठी एक जबरदस्त घोषणा झाली आहे आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून एक महत्त्वाचा अपडेट आलाय जो अनेक उमेदवारांच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतो. चला थेट मुद्द्यावर येऊया. आकडा बघा, 17,101. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. राज्याच्या सगळ्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक आणि दंत महाविद्यालयांमध्ये मिळून तब्बल 17,101 पदं सध्या रिक्त आहेत. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. ओके, एकूण जागा तर कळल्या, पण आपल्यासाठी विशेषतः जे उमेदवार गट क पदांसाठी तयारी करत आहेत त्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की या 17,101 जागांपैकी गट क साठी नक्की किती जागा आहेत. चला, याचं उत्तर आपण आकडेवारीतूनच शोधूया. तर मग ह्या जागांची विभागणी नक्की कशी झाली आहे या आकड्यांमध्ये जरा खोलवर जाऊन बघूया, म्हणजे संधी नेमकी किती मोठी आहे ह्याचा आपल्याला अंदाज येईल. आता ही अधिकृत आकडेवारी बघा. गट अ मध्ये 810 जागा रिक्त आहेत, गट ब मध्ये 1,674. पण आता जरा नीट लक्ष द्या. गट क चा आकडा बघा, तब्बल 10,643 पदं रिक्त आहेत. हा आकडा प्रचंड मोठा आहे. हाच तो आकडा जो आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, 10,643. आणि लक्षात घ्या, यात फक्त गट क च्या जागा आहेत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या नर्सिंग केडरचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे संधी किती मोठी आहे याचा विचार करा. आणि हा चार्ट बघितल्यावर तर चित्र अगदीच स्पष्ट होतंय. या संपूर्ण भरतीमधला सिंहाचा वाटा म्हणजे सगळ्यात जास्त जागा या गट क साठी आहेत. बाकीच्या जागा त्याच्या तुलनेत खूपच कमी दिसतायत. ठीक आहे, जागा तर कळल्या, पण आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न की ही परीक्षा घेणार कोण? हा जो सगळ्यांच्या मनात गोंधळ होता ना, त्याचं उत्तर आता मिळालं आहे. तर उत्तर आहे TCS. हो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही परीक्षा घेणार आहे. त्यामुळे आता याबद्दल कोणतीही शंका नाहीये. ही एक कन्फर्म बातमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया थांबलेली नाहीये, ती सध्या सुरू आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल आणि नर्सिंग कॅडर या सगळ्या पदांसाठी ही भरती होणार आहे. म्हणजे आता गाडी सुटली आहे असं समजायला हरकत नाही. बरं, आता या सगळ्या माहितीचा आपल्यासारख्या उमेदवारांसाठी काय अर्थ आहे? आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? चला ते बघूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं म्हटलं जातंय की जर ही संधी हुकली तर भविष्यातील भरती MPSC मार्फत म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाऊ शकते. म्हणजे बघा, फरक किती मोठा आहे. आत्ताची भरती प्रक्रिया TCS घेत आहे, पण भविष्यात जर MPSCने घेतली तर परीक्षेचा सगळा पॅटर्न बदलेल, अभ्यासक्रम बदलेल. म्हणूनच ही संधी खूप वेगळी आणि महत्त्वाची आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आणि परीक्षा घेणारी एजन्सी पण निश्चित झालेली आहे. यामुळे याला सुवर्ण संधी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. खरंच ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जी वारंवार येत नाही. आणि म्हणूनच आता प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायलाच हवा की या ऐतिहासिक आणि कदाचित पुन्हा न येणाऱ्या सुवर्ण संधीसाठी आपली तयारी पूर्ण आहे का? आपण खरंच तयार आहोत का? अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.